बघा हे झाड बघा पूर्णपणे वाळून गेलंय. पूर्ण पानं जे आहे ते सुकून गेलेत. एवढाले मोठाले लागलेले आंबे अक्षरशः 40+ आंबे लागलेले होते. तर त्याचं काय प्रॉब्लेम काय आहे तर बघा या पद्धतीने ही सगळं जे आहे ते खाली हे सगळं भाग खाऊन टाकला. हे या ठिकाणी जे आहे ती सगळी वाळवी जी आहे ती झालेली आणि त्या वाळीचा हे नुकसान जे आहे ते झालेलं आहे. तर दुसरा विषय महत्वाचा ह्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहे ते आपण करणं का गरजेचं आहे. ठीक आहे, आता कीटकनाशकामुळे सगळ्या गोष्टी व्हायलेल्या आहे. हे आपल्याला जरी म्हणजे हे सगळं आपण बोलत जरी असलो तरी अशा ठिकाणी जे आहे ते ह्या गोष्टी ज्या आहेत ते होतात आणि अशामुळं आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. इथं हे साल काढा, इथं सुद्धा वाळवी निघाली ह्याच्यात सुद्धा आहे. तेच म्हणा तेवढी वाळलेली साल तेवढी काढा. तेव्हा बघा त्याचे टपाटप गळायला बघा. ते गळू द्या ना. त्याच्यात आहे बघा त्याच्यात ते खाली तेव्हा ते निघायला बघा. हे सगळ्या वाळवीचा झालेला प्रादुर्भाव आणि ह्याच्यामुळे ह्यानं सगळं खाऊन टाकल्या कारणानं जे आहे हे संपूर्ण झायलम फ्लोएम डिस्टर्ब होऊन हे झाड पूर्णपणे जे आहे ते नष्ट झालेलं आहे. त्यासाठीच आपण निओनिकोटाइड ग्रुप मधले जे काही कीटकनाशक वापरतो त्याचं कारण जे आहे ते हे आहे.